आपल्याला? So hello everyone, once again very warm welcome, good evening to all of you. तर या ठिकाणी आपण लेक्चर ऑलरेडी स्टार्ट केलेला आहे. तर मागच्या लेक्चर मध्ये आपण काय पाहिलेलं आहे रे? यस, काय पाहिलं होतं? आइन्स्टाईनचं फोटो इलेक्ट्रिक इक्वेशन फ्रॉम दी यस, कोणती थेअरी? फ्रॉम दी या ठिकाणी बघा. चला ठीक आहे, क्वेश्चन कडेच तुम्हाला घेऊन जातोय. सो फ्रॉम दी या ठिकाणी क्वांटम थेअरी, आपण क्वांटम थेअरीचा यूज करून आइन्स्टाईन बाबाचं फोटो इलेक्ट्रिक इक्वेशन कसं ऑप्टेन करू शकतो ही आपण चर्चा करत होतो. ओके, तर आता सर्वात महत्वाचा पॉइंट बघा, या ठिकाणी आपण कुठपर्यंत आलो होतो रे? हा, या ठिकाणी आलो होतो सर. आता काही मुलांना थोडी अडचण होती, ती अडचण मी पूर्ण दूर करणार आहे. तर आइन्स्टाईन बाबाचं म्हणणं काय होतं? काय होतं सर? बघा, एकदम लक्ष देऊन हा पॉइंट ऐकायचा आहे. आणि फोटो इलेक्ट्रिक इक्वेशन एकदम सर्वात इझी आहे. ओके, आता इकडे तिकडे कुठंच बघायचं नाही, फक्त स्क्रीनकडे लक्ष ठेवायचंय. सो सर्वात पहिल्यांदा मला सांगा, एखादा मेटल सरफेस आहे. हा सर, एखादा मतलब कोणता भी मेटल सरफेस ले लो. ओके ठीक आहे, कोणता भी तुमच्या मनावर यार, आतापर्यंत सगळ्याच गोष्टी तुमच्या मनावर झाल्या. ओके, हा या ठिकाणी बघा, एक मेटल सरफेस आहे. मग या मेटल सरफेसवर काय झालेलं आहे? ई इक्वल्स टू एच न्यू अमाऊंट ऑफ लाईट काय झालेली आहे? इन्सिडेंट झालेली आहे. ओके, ई इक्वल्स टू एच न्यू अमाऊंट ऑफ लाईट काय झालेली आहे? इन्सिडेंट झालेली आहे. मग मला सांगा, याच्यातली काही एनर्जी कशामध्ये खर्च झाली आहे? वर्क फंक्शन मध्ये. म्हणजे इलेक्ट्रॉन समजा मध्ये असेल, मेटल सरफेसच्या मध्ये असेल, तर इथून इथपर्यंत काढण्यासाठी, किंवा इलेक्ट्रॉन हा मेटल सरफेसवर असेल तर इथून जस्ट त्याला बाहेर काढण्यासाठी. मग या एनर्जीला आपण काय म्हणलं रे? वर्क फंक्शन म्हणलं. म्हणजे या ठिकाणी आपण मी असं लिहू शकतो का या ठिकाणी? यस, या ठिकाणी φ0. आणि त्याच्यानंतर बाकीची जी उरलेली एनर्जी आहे ती कशामध्ये कन्वर्ट झालेली आहे? या इलेक्ट्रॉनची एनर्जी, दॅट इज द कोणती एनर्जी? मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी. यस, मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी मध्ये काय झालेली आहे? कन्वर्ट झालेली आहे उरलेली एनर्जी. म्हणजे मी असं म्हणू शकतो का, या ठिकाणी जी आपण एनर्जी सप्लाय केली दॅट इज द ई इक्वल्स टू, मी म्हणू शकतो का, φ0 प्लस या ठिकाणी 1/2 V मॅक्स स्क्वेअर म्हणू शकतो का रे? सो दिस इज द अकॉर्डिंग टू द प्रिन्सिपल ऑफ द कन्झर्वेशन ऑफ द एनर्जी. याच्यामध्ये कोणाला काही डाऊट आहे का? बघा, या ठिकाणी एनर्जी ऑफ फोटॉन विच इज इक्वल्स टू वर्क फंक्शन ऑफ द इलेक्ट्रॉन प्लस मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी. दॅट इज द, याला मी असं म्हणू शकतो, यस, ई इक्वल्स टू म्हणू शकतो, ई इक्वल्स टू वर्क फंक्शन म्हणजे φ0 प्लस मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी ऑफ द इलेक्ट्रॉन इज 1/2 V मॅक्स स्क्वेअर. मी असं म्हणू शकतो याला. यस, इथपर्यंतची गोष्ट सर्वांना कळली का? मला एकदा सांगा. येस सर. यस, ओके, दॅट्स ग्रेट. तर या ठिकाणी आता मला सांगा, ई चा फॉर्म्युला काय आहे अकॉर्डिंग टू प्रिन्सिपल ऑफ द, यस, कोणता? प्लँक्स क्वांटम थेअरी. ई इक्वल्स टू मी काय लिहू शकतो? एच न्यू लिहू शकतो का आपण? यस, लिहू शकतो बिलकुल. आणि त्याच्यानंतर φ0 इक्वल्स टू मी एच इंटू न्यू झिरो लिहू शकतो का? आन्सर बिलकुल लिख सकते आप. ओके, मग त्याच्यानंतर बघा, या ठिकाणी मी याला पूर्णपणे रब करतोय आणि फायनली मी असं लिहू शकतो का? ओके, प्लस या ठिकाणी 1/2 V मॅक्स स्क्वेअर. ओके, असं लिहू शकतो. आणि त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी फाइंड आउट करायची आहे. आणि या इक्वेशनला काय म्हणायचं माहितीये का? हे जे कम्प्लीट इक्वेशन आहे, या इक्वेशनला म्हणायचं दिस इज द फायनल इक्वेशन फॉर द आइन्स्टाईन्स फोटो इलेक्ट्रिक इक्वेशन ऑफ द क्वांटायझेशन ऑफ एनर्जी, किंवा जस्ट आइन्स्टाईन्स फोटो इलेक्ट्रिक इक्वेशन बी म्हणू शकता याला. आइन्स्टाईन्स म्हणू का? आता तुम्ही मोठे झालेले आहे, सायन्स घेतलेला आहे तुम्ही. सो दिस इज द आइन्स्टाईन फोटो इलेक्ट्रिक इक्वेशन, किंवा आइन्स्टाईन म्हणा, यार तुमचा हक्क आहे. ओके, कारण की भारतामध्ये सगळेच आता आइन्स्टाईन म्हणतात, तर मग आपण का नाही? यस, म्हणू शकता. सो या ठिकाणी दिस इज द फायनल एक्सप्रेशन फॉर द आइन्स्टाईन्स, ओके, फोटो इलेक्ट्रिक इक्वेशन. मग आता मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी जर फाइंड आउट करायची असेल तर हा जो एच न्यू झिरो आहे, मी याला पलीकडे शिफ्ट करतो. हा, करा सर पलीकडे शिफ्ट. मग मला सांगा राजांनो, या ठिकाणी हा एच न्यू हा प्लस झिरो आहे, तिकडे गेल्यानंतर काय होईल रे? एच न्यू हा प्लस आहे, इकडे गेल्यानंतर हा मायनस होईल का? यस ऑर नो, मला सांगा लवकर, फास्ट. एच न्यू हा इकडे प्लस आहे, जर मी समजा एलएचएस ला शिफ्ट केला तर हा मायनस होईल का? जल्दी फटाफट, आपण रेकॉर्डिंग स्टार्ट केली का? येस सर.
ओके, होऊ शकतो, बिलकुल होऊ शकतो. मग आता 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 आपल्याला काय करायचंय, मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी. मग याला मी जस्ट नाव काय दिलं, याला मी वर्डिंग मध्ये लिहिलं मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी. मग या ठिकाणी एच आहे. हा सर, या ठिकाणी एच आहे. मग कॉमन घ्या ना राव. ओके, मग या ठिकाणी मध्ये काय होणार आहे, न्यू मायनस न्यू झिरो उरणार आहे. सो दिस इज द एक्सप्रेशन फॉर द मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी. जर समजा आपल्याला त्याने विचारलं व्हॉट इज द मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी ऑफ द इलेक्ट्रॉन इन द आइन्स्टाईन्स फोटोइलेक्ट्रिक इक्वेशन, सो मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी इक्वल्स टू एच इंटू न्यू मायनस न्यू झिरो. येस, आलं लक्षामध्ये. सो या ठिकाणी आपण आइन्स्टाईन बाबाचं फोटो इलेक्ट्रिक इक्वेशन बघितलेलं आहे आणि हे सर्व जी गोष्ट आहे तुम्हाला नोट्स मध्ये खूप डिटेलमध्ये चांगल्या प्रकारे लिहिलेली आहे. सो मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी इक्वल्स टू एच इंटू न्यू मायनस न्यू झिरो. आता त्याच्यानंतर आता एक आपल्याला कन्सेप्ट बघायचा आहे. येस, कोणता कन्सेप्ट होता, एक मिनिट. हा, आता या ठिकाणी हा क्वेश्चन महत्वाचा आहे. ओके, राईट डाऊन दिस क्वेश्चन. काय क्वेश्चन आहे बघा, एक्सप्लेन द, आणि उद्या येताना काय करा सर्वांनी, ड्युअल नेचर ऑफ द रेडिएशन अँड मॅटरच्या सर्व नोट्स कम्प्लीट करा. ओके, आहे तर 4-5 पॉईंट उद्या येताना कम्प्लीट पाहिजे. बरं, मी प्रत्येकाचे चेक करणार आहे व्हिडिओ ऑन करून. हा, बघा या ठिकाणी काय राजांनो, बघा एकदम इझी क्वेश्चन आहे. एक्सप्लेन द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट विथ द हेल्प ऑफ द आइन्स्टीन्स फोटो इलेक्ट्रिक इक्वेशन. तर या ठिकाणी आइन्स्टाईन बाबाच्या फोटो इलेक्ट्रिक इक्वेशनचा यूज करून तुम्हाला कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट हा तुम्हाला फेनॉमेनॉन एक्सप्लेन करायचा आहे. ओके, सो काय आहे बघा, द फोटो इलेक्ट्रॉन्स आर इमिटेड. द फोटो इलेक्ट्रॉन्स आर इमिटेड कधी, कुठून, फ्रॉम अ गिवन मेटल ओनली वेन, कधी, द फ्रिक्वेन्सी ऑफ द इन्सिडेंट लाईट इज ग्रेटर दॅन और इक्वल टू सम थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी. म्हणजे हा जो पॉइंट आहे, हा पॉइंट बघा, एच इज ऑलवेज ग्रेटर दॅन इक्वल टू न्यू झिरो. दॅट इज द frequency of the incident light is always greater than or equal to some threshold frequency. Then and then the photoelectric emission will occur. Then and then the photoelectric effect phenomenon will occur or will takes place. ओके, असं तुम्हाला म्हणता येईल. आता ही गोष्ट मी काही हवेत म्हणत नाही किंवा कुठं असं काही हे करत नाहीये. ही गोष्ट ऑलरेडी एक्सप्लेन केली. कुठे एक्सप्लेन केली सर? अरे आपण ऑब्झर्वेशन फ्रॉम द एक्सपेरिमेंटल सेटअप ऑफ द फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट बघितले. हा सर बघितले, 9 आपण पॉईंट बघितले. त्याच्यामधला हा दुसरा पॉईंट बघा ना राजांनो, काय विचारलं दुसरा पॉईंट, अरे बाप रे, इथंच आहे म्हणजे सगळं. द फोटो करंट आय वॉज ऑब्झर्व ओनली इफ, कधी, द फ्रिक्वेन्सी ऑफ द इन्सिडेंट रेडिएशन वॉज मोर दॅन सम थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी. म्हणजे फ्रिक्वेन्सी जी आहे आपली इज ऑलवेज ग्रेटर दॅन और इक्वल टू काय पाहिजे, यस ग्रेटर दॅन तर पाहिजेच किंवा इक्वल टू असेल तरी चालेल. ओके, ऑलवेज ग्रेटर दॅन सम थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी पाहिजे, तरच काय होतं, देन अँड देन द फोटो इलेक्ट्रिक इमिशन टेक्स प्लेस होतं. मग या ठिकाणी तोच पॉईंट लिहिलेला आहे. ओके, तर आपल्याला काय करायचं, या ठिकाणी आइन्स्टाईन बाबाच्या इक्वेशनचा यूज करून आपल्याला काय करायचंय, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट जो आहे त्याचे ऑब्झर्वेशन काय काय हे आपल्याला बघायचंय. तर बघा काय काय बघा, आता अकॉर्डिंग टू द आइन्स्टीन्स फोटो इलेक्ट्रिक इक्वेशन, आइन्स्टाईनचं फोटो इलेक्ट्रिक इक्वेशन काय सांगतं, आताच आपण बघितलं, मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी इक्वल्स टू काय असतं, एच इंटू न्यू मायनस न्यू झिरो असतं. हा सर आताच आपण बघितलं, मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी विच इज इक्वल टू काय होतं राजांनो, एच इंटू होतं न्यू मायनस न्यू झिरो. आपण एच कॉमन घेतला होता. हा सर यही था. त्याच्यानंतर आता या ठिकाणी आपल्याला 3 कंडिशन स्टडी करायच्या. कोणकोणत्या कंडिशन सर? बघा या ठिकाणी याच्यामध्ये केस फर्स्ट आहे. रेड कलर घेऊ का? अरे चला, तुम्ही म्हणले रेड कलर, बस चला रेड कलर. बघा या ठिकाणी आता राजांनो बघा केस 1 काय आहे. केस 1 मध्ये बघा त्याने म्हणले ग्रीन कलर घेऊ, बस चला बेस्ट. हा, केस 1 मध्ये काय म्हणले, वेन द न्यू इज ग्रेटर दॅन न्यू झिरो देन द कायनेटिक एनर्जी मॅक्झिमम काय असते, पॉझिटिव्ह असते. ऑफकोर्स यार, या ठिकाणी बघा आता हे जे वरचे इक्वेशन आहे याच्यामध्ये, ठीक आहे आपण हे घेऊया. आता या वरच्या इक्वेशन मध्ये मला सांगा, केस पहिल्यांदा आपण बघितले, जर समजा न्यू इज ग्रेटर दॅन न्यू झिरो असेल तर दोघांची वजाबाकी काय येणार आहे, पॉझिटिव्ह येणार आहे. म्हणजे मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी काय येणार आहे, पॉझिटिव्ह येणार आहे. म्हणजे या ठिकाणी मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी जर पॉझिटिव्ह असेल तर याचा अर्थ काय होतो या ठिकाणी बघा, हेन्स द फोटो इलेक्ट्रॉन्स आर इमिटेड विथ सर्टन कायनेटिक एनर्जी. म्हणजे या ठिकाणी डेफिनेटली फोटो इलेक्ट्रॉनचं काय होणार आहे, इमिशन होणार आहे आणि त्याला सर्टन कायनेटिक एनर्जी पण असणार आहे. याचा अर्थ असा होतो. यस, सर्वांना समजलंय पहिला पॉईंट. त्याच्यानंतर सेकंड पॉईंट बघा, आणि सगळं हे इक्वेशनचा खेळ आहे बरं. बघा सेकंड पॉईंट, इफ न्यू इक्वल्स टू न्यू झिरो. अरे काहीच नाही रे, आता एक झाली कंडिशन 1. त्याच्यानंतर राजांनो कंडिशन सेकंड बघा, जर समजा या ठिकाणी न्यू इक्वल्स टू न्यू झिरो असेल तर काय होईल रे,
हा सर, हे इक्वल्स टू हे असेल, म्हणजे या ठिकाणी 5 असेल, हे मायनस या ठिकाणी 5 असेल, 5 माइनस 5 0 होणार आहे. म्हणजे या ठिकाणी सर जाहीर सी बात है, मैक्सिमम काइनेटिक एनर्जी भी 0 हो जाएगा ना सर. अरे करेक्ट ना मग, बिलकुल यस, बिलकुल करेक्ट आहे, तू जे सांगतोय ना राजा, बिलकुल करेक्ट आहे. मग या ठिकाणी तेच तर लिहिलंय मी, काय होणार आहे बघ, मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी 0, आणि याचा अर्थ काय होतोय मग, हेन्स द फोटो इलेक्ट्रॉन्स आर जस्ट इमिटेड विथ अ 0 कायनेटिक एनर्जी. फोटो इलेक्ट्रॉनचं इमिशन तर होतंय, बट त्या ठिकाणी त्याची एनर्जी काय असणार आहे, त्याची मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी काय असणार आहे, 0 असणार आहे. म्हणजे इलेक्ट्रॉन तो बाहेर जात नाही, जस्ट तो इमिट होतोय, इजेक्ट होतोय फ्रॉम दॅट मेटल सरफेस. आणि केस नंबर 3 काय राजा बघ या ठिकाणी, केस नंबर 3 काय सांगते, इफ जर समजा न्यू इज लेस दॅन न्यू 0 असेल, तर मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी काय येणार आहे, निगेटिव्ह येणार आहे. आणि निगेटिव्हचा अर्थ होतो हेन्स द फोटो इलेक्ट्रॉन्स आर नॉट इमिटेड. म्हणजे या ठिकाणी तुम्ही म्हणू शकता, फायनली काय म्हणू शकता, दस द फोटो इलेक्ट्रॉन्स आर इमिटेड ओनली व्हेन, कधी, जेव्हा आपली फ्रिक्वेन्सी, ओके, आपली म्हणजे रेडिएशनची जी फ्रिक्वेन्सी आहे ती ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू सम थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी पाहिजे, देन अँड देन या ठिकाणी काय होऊ शकतं, यस, काय होऊ शकेल रे, इलेक्ट्रॉन इमिट होऊ शकतील त्या मेटल सरफेस मधून. सो दीज आर द ऑब्झर्वेशन्स फ्रॉम दी आइन्स्टाईन्स फोटो इलेक्ट्रिक इक्वेशन. चला ठीक आहे, सर्वांना समजलेत, एकदम व्यवस्थित पद्धतीने अंडरस्टँड झालेत, येस ऑर नो मला लवकर सांगा. येस सर. यस, थँक्यू सानिया. देन समजलं का रे, इकडं वैभव, रचना समजलं आहे, सानिका, येस सर. ओके. मला वाटतं रचनाचं जास्त जेवण झालं आज. बाकीच्यांनी जेवले का नाही तुम्ही, आवाज निघत नाही, काही नाही तुमचा. शीतल समजलं, आता जॉईन झाली तू. ओके, चला ठीक आहे. तर या ठिकाणी आपलं जवळपास 90% नाही 85% आपला चॅप्टर संपलेला आहे. आता फक्त 2च डेरिव्हेशन बाकी आहेत, आणि डी ब्रॉग्ली वेव्हलेंथ वर हे डेरिव्हेशन आहेत, आणि डेरिव्हेशन्स आर द व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, आता या ठिकाणी बघा डेरिव्हेशन्स काय काय पार्ट आहे याच्यामध्ये त्यांनी विचारलाय. सो क्वेश्चन या ठिकाणी बघून घ्या, क्वेश्चन काय आहे, थोडा वर दिलाय या ठिकाणी, इकडे इकडे झाले, नाही हा मीच आहे ना, माझाच फोटो आहे. आता काही मुलं म्हणतील सर कुणाचा फोटो आहे, अरे माझाच आहे. बघा या ठिकाणी काय आहे, काय विचारलंय, यस, काय विचारलंय, क्या पूछा है सर, मतलब क्या बात है. बघा क्वेश्चन काय आहे, आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन मार्क केलाय, तास म्हणजे येऊ शकतो बरं 100%. हा काय क्वेश्चन आहे बघा राजा या ठिकाणी, चला आपली बिळीवालीच मस्त आहे यार. हा काय क्वेश्चन आहे रे, व्हॉट आर डी ब्रॉग्ली वेव्स. डी ब्रॉग्ली वेव्स म्हणजे काय, किंवा वेवलेंथ म्हणजे काय, ऑब्टेन अन एक्सप्रेशन फॉर डी ब्रॉग्ली वेवलेंथ. ओके, तर या ठिकाणी व्हॉट आर द डी ब्रॉग्ली वेव्स किंवा डी ब्रॉग्ली वेवलेंथ अँड ऑब्टेन द एक्सप्रेशन फॉर द डी ब्रॉग्ली वेवलेंथ. एकदम इझी डेरिव्हेशन आहे, याच्यामध्ये असं अवघड असं काहीच नाहीये, एकदम इझी आहे. बघा आता याच्यामध्ये डेफिनेशन काय आहे, डेफिनेशन काय बघा, द वेव असोसिएटेड विथ द मूविंग पार्टिकल इज कॉल्ड एज द डी ब्रॉग्ली वेव. सर हमें तो कोई समझ में नहीं आ रहा है, अरे टेन्शन घ्यायचं नाही. बघा या ठिकाणी डी ब्रॉग्ली वेव्स किंवा यालाच आपण म्हणतो मॅटर वेव्ह, आणि मॅटर वेव्हची जी डेफिनेशन आहे किंवा डी ब्रॉग्ली वेव्हची जी डेफिनेशन आहे, आपण 15व्या नंबरच्या चॅप्टर मध्ये कॅन यू रिकॉलच्या क्वेश्चन मध्ये पण रिपीट करणार आहोत. ओके, सो डोंट वरी अबाउट दॅट. तर या ठिकाणी त्यांनी सांगितलंय डी ब्रॉग्ली वेवलेंथ काय असते. तर बघा एखादा ऑब्जेक्ट जर मुव्हिंग असेल, म्हणजे एखादा ऑब्जेक्ट, समजा हा ऑब्जेक्ट आहे, हा ऑब्जेक्ट मुव्हिंग असेल, मग एखादा ऑब्जेक्ट मुव्हिंग असेल, मग जी वेव्ह मुव्हिंग ऑब्जेक्टशी असोसिएटेड आहे, मग अशा वेव्हला काय म्हणायचं, मॅटर वेव्ह म्हणायचं, यालाच डी ब्रॉग्ली वेव्ह म्हणायचं. तुम्हाला एक फनी गोष्ट सांगू का, याचं जे करेक्ट प्रोनाउन्सिएशन आहे डी ब्रॉग्ली नाहीये. आता याची स्पेलिंग जरी समजा तुम्हाला डी ब्रॉग्ली दिसत असेल, ओके, याची स्पेलिंग बघा ऍक्च्युअल मध्ये कशी आहे, डी ब्रॉग्ली ही अशी आहे, बट त्यांनी आपल्याला काय म्हणलंय, याला तुम्ही डी ब्रॉग्ली म्हणायचं नाहीये. काय म्हणायचं याला, त्यांनी याला काय म्हणलंय, याला तुम्ही प्रोनाउन्सिएशन करा डी ब्रॉयो, डी ब्रॉयो असं प्रोनाउन्सिएशन करा. मीन्स दिस इज ऑल्सो द वन ऑफ द मूर्खपणा ऑफ द इंग्लिश लँग्वेज. ओके, कारण स्पेलिंग लिहिली यार त्याने डी ब्रॉग्लीची, आणि म्हणलं डी ब्रॉयो म्हणा, असं मी म्हणणार नाही. तुम्ही स्पेलिंग डी ब्रॉग्लीची लिहिली असेल तर आम्ही डी ब्रॉग्लीच म्हणणार आहे. ओके, आणि पूर्ण इंडिया डी ब्रॉग्लीच म्हणतो. हा फॉरेन मध्ये गेलं तर डी ब्रॉयो म्हणतात याला. जर समजा तुम्ही भविष्यामध्ये बाहेर शिकायला गेलं तर डी ब्रॉयो, एवढं लक्षात ठेवा.
ओके यस. मला इंग्लिश लँग्वेजला एकच सांगायचंय, तुम्ही दुसऱ्याला मूर्ख म्हणू शकता पण आम्हाला नाही. यस अँड दिस इज चॅलेंज. ओके. आणि हा काळ गेला. एक काळ असा होता की बस ज्यांना इंग्लिश येत होती तेच खूप महान होते, त्यांनाच आपण व्हॅल्यू जास्त द्यायचो. ओके. आणि तो काळ गेलेला आहे. आता काळ असा आलेला आहे ज्याला जास्त नॉलेज आहे, कन्सेप्ट एकदम डीप मध्ये अंडरस्टँड आहे, तोच आजकाल म्हणजे राजा आहे. ओके. बाकी काही नाहीये. इंग्लिश एक जस्ट लँग्वेज आहे, जशी आपली मराठी आहे, जशी आपली हिंदी आहे. आणि ऑफकोर्स यार आपली हिंदी आणि इंग्लिश सॉरी हिंदी आणि मराठी आणि संस्कृत आपल्या ज्या लँग्वेज आहेत त्या इंग्लिश पेक्षा हजारो पटीनं भारी आहे. ओके. कारण की आपल्यामध्ये असं काही कन्फ्युजन नाहीये. एकाचं नाव सुरेश असेल तर त्याची स्पेलिंग म्हणजे मराठीमध्ये त्याची जी स्पेलिंग आहे ती अशीच येणार आहे. ऑफकोर्स या ठिकाणी अशीच येणार आहे. ओके. मग या ठिकाणी डी ब्रॉग्लीची स्पेलिंग अशी येते तर तुम्ही म्हणता याला डी ब्रॉग्ली म्हणा. दिस इज नॉनसेन्स. हा चला लक्ष द्या. आणि हे कोणी सांगत नाही, फक्त मी तुम्हाला सांगतो आणि तुम्ही कोणाला सांगू नका. ओके अंडरस्टँड. ओके चला बघा काय आहे आपलं मेन पॉइंट काय आहे. डी ब्रॉग्ली वेवलेंथ काय आहे बघा राजांनो. डी ब्रॉग्ली वेवलेंथ द वेव असोसिएटेड विथ द मुव्हिंग पार्टिकल. अच्छा द वेव असोसिएटेड विथ द मुव्हिंग पार्टिकल यालाच म्हणलं डी ब्रॉग्ली वेवलेंथ किंवा डी ब्रॉग्ली वेव किंवा मॅटर वेव. हा अरे मॅटर मधले म्हणजे आपला ओ वाला मॅटर नाहीये, हे मॅटर अलग आहे. ओके मॅटर वेव म्हणायचं याला अँड देअर वेवलेंथ इज कॉल्ड एज. मग त्या मुव्हिंग ऑब्जेक्टची जी वेवलेंथ असते त्याला म्हणायचं डी ब्रॉग्ली वेवलेंथ म्हणायचं. येस डेफिनेशन सर्वांच्या लक्षात आली का. म्हणजे एखादा मुव्हिंग ऑब्जेक्ट आहे, मग त्या मुव्हिंग ऑब्जेक्टला जी वेव असते म्हणजे द वेव असोसिएटेड विथ द मुव्हिंग पार्टिकल इज कॉल्ड एज द डी ब्रॉग्ली वेव और द मॅटर वेव अँड देअर वेवलेंथ इज कॉल्ड एज द डी ब्रॉग्ली वेवलेंथ. मग त्याच्याच वेवलेंथला आपण काय म्हणलेलं आहे डी ब्रॉग्ली वेवलेंथ म्हणलेलं आहे. येस डेफिनेशन सर्वांच्या लक्षात आलेली आहे. The wave associated with the moving particle is called as the de Broglie wave or the matter wave आणि त्याची जी वेवलेंथ असते and their wavelength is called as the de Broglie wavelength. आता बघा अकॉर्डिंग टू द प्लँक्स क्वांटम थेअरी. मग अकॉर्डिंग टू द प्लँक्स क्वांटम थेअरी हे सर्वांना माहित आहे. काय माहित आहे E इक्वल टू एच न्यू असता. हाँ सर ये तो बात पता है हमें क्योंकि ये हमने बहुत बार स्टडी किया है. E इक्वल टू क्या होता है E इक्वल टू एच न्यू होता है. त्याच्यानंतर काय असतं बघा H इज द प्लँक्स कॉन्स्टंट असतो. न्यू काय असतं फ्रिक्वेन्सी ऑफ द रेडिएशन असतं. आता बघा या ठिकाणी इफ फोटॉन इज कन्सिडर्ड ऍज अ पार्टिकल. जर समजा तुम्ही फोटॉनला पार्टिकल कन्सिडर केलं सो अकॉर्डिंग टू आइन्स्टाईन्स मास एनर्जी रिलेशन. आता हा एक नवीन फॉर्म्युला आहे. हा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे आणि तुमच्या टेक्स्ट बुक मध्ये त्यांनी डायरेक्टली फॉर्म्युला दिलेला नाहीये. त्यांनी डायरेक्टली काय म्हणलंय माहित आहे का. डायरेक्टली पी इक्वल टू काय करा ई अपॉन तुम्ही लॅम्बडा युज करा असं त्यांनी डायरेक्टली म्हणलेलं आहे. ओके बट ते आपल्याला डायरेक्टली युज करायचं नाहीये. हा फॉर्म्युला कुठून आला ई इक्वल टू एमसी स्क्वेअर. हा फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवा. हा फेमस फॉर्म्युला आहे. दिस इज द आइन्स्टाईन्स फेमस फॉर्म्युला दॅट इज द ई इक्वल टू एमसी स्क्वेअर. त्याच्यानंतर आता बघा या ठिकाणी इक्वेशन 1 मध्ये काय हा सर इक्वेशन 1 मध्ये ई इक्वल टू एच न्यू आहे. इक्वेशन सेकंड मध्ये काय आहे ई इक्वल टू एमसी स्क्वेअर आहे. म्हणजे जर समजा इक्वेशन 1 आणि सेकंडला आपण कम्पेअर केले सो या ठिकाणी इक्वेशन 1 होतं एच न्यू विच इज इक्वल टू इक्वेशन सेकंड होतं एमसी स्क्वेअर. मग या ठिकाणी आपण कम्पेअर केलेलं आहे. मग त्याच्यानंतर या सी ला मी सी इंटू सी लिहू शकतो. अरे हा जो सी आहे ना दिस इज नॉट द ची इट्स अ सी. ओके सी फॉर कॅट. यस मग या सी स्क्वेअरला मी सी इंटू सी लिहू शकतो. त्याच्यानंतर एक सी जो आहे तुम्ही इकडे शिफ्ट केला मग इकडे मल्टिप्लिकेशन मध्ये आहे राजा. इकडे गेल्यानंतर डिवायडेशन. हा सही तो पता है मतलब एच न्यू अपॉन सी आने वाला है विच इज इक्वल टू एमसी आने वाला है. आणि मास इंटू वेलोसिटीला आपण काय म्हणतो रे. मास इंटू वेलोसिटीला आपण काय म्हणतो सांगा बरं काय म्हणतो. मोमेंटम म्हणतो. अरे आपण बघितलं होतं मोमेंटम इज द मास इंटू वेलोसिटी. मग या ठिकाणी मास आहे फक्त या ठिकाणी सी आहे आणि सी म्हणजे काय असते वेलोसिटीच असते फक्त वेलोसिटी ऑफ द लाईट असते. मग असू द्या ना काय फरक पडतो आपल्याला लाईटची असू द्या किंवा एखाद्या मॅटरची असू द्या किंवा एखाद्या ऑब्जेक्टची असू द्या पण वेलोसिटीच आहे ना फायनली. म्हणजे मास इंटू वेलोसिटीला काय म्हणायचं मोमेंटम म्हणायचं. सो पी इक्वल टू आता या ठिकाणी काय झालेलं बघा एच न्यू अपॉन हा सी इकडे आलेला आहे. एमसी ला आपण पी म्हणलं. आता या ठिकाणी हा जो न्यू आहे या न्यूला समजा मी सीच्या जर खाली शिफ्ट केलं तर काय होतं हे सी अपॉन न्यू होतं बरोबर आहे. अरे एक मिनिट लक्ष द्या बघा या ठिकाणी काय आलेलं आहे एच न्यू अपॉन सी विच इज इक्वल टू आता हे जे एमसी आहे याला मी काय लिहितो पी लिहितो. आता हे न्यू जे आहे इथून मी रब करतो आणि याला मी काय लिहितो याच्या खाली लिहू शकतो असं लिहू शकता. मग सी अपॉन न्यूला काय म्हणायचं लॅम्बडा म्हणायचं. काय म्हणायचं लॅम्बडा म्हणायचं. म्हणजे एच अपॉन लॅम्बडा विच इज इक्वल टू काय आलेला आहे पी आलेला आहे. आपल्याला लॅम्बडा फाइंड आउट करायचंय म्हणजे एच अपॉन लॅम्बडा. बघा खाली ही स्टेप दिलेली आहे बघा
यस, वेअर पी इज द काय आहे, मोमेंटम ऑफ द फोटॉन आहे. दॅट इज आपण काय म्हणलेलं आहे, एम इंटू सी ला आपण काय लिहिलं, पी लिहिलं. ओके, मग या ठिकाणी फायनल फॉर्म्युला काय लिहिला आहे आणि आपण सी अपॉन न्यू ला काय लिहिलं आहे, लॅम्बडा लिहिलं आहे. बघा या ठिकाणी एक मिनिट लक्ष द्या, म्हणजे एच अपॉन सी अपॉन न्यू, या सी अपॉन न्यू ला काय लिहिलं, लॅम्बडा लिहिलं आणि पी ऍज इट इज म्हणजे काय लिहिलं आहे, पी इक्वल्स टू एच. अरे हो का, इकडे एच होतं अपॉन सी अपॉन न्यू होतं, मग सी अपॉन न्यू ला लॅम्बडा विच इज इक्वल्स टू काय येतं, पी येतं. मग पी इक्वल्स टू एच अपॉन लॅम्बडा लिहू शकतो, बरोबर आहे. मग लॅम्बडाला इकडे शिफ्ट करा, हा सर पी ला इकडे शिफ्ट करा. ओके, तर लॅम्बडा इक्वल्स टू काय येणार आहे, यस काय येणार आहे, एच अपॉन पी येणार आहे. पी इकडे गेला, लॅम्बडा इकडे गेला. मग पी म्हणजे काय असतं, मास इंटू वेलोसिटी असतं. ओके, म्हणजे लॅम्बडा इक्वल्स टू काय आलेला, एच अपॉन एम व्ही, आणि एच अपॉन एम व्ही लाच आपण काय म्हणतो, डी ब्रॉग्ली वेव्हलेंथ म्हणतो. सो दिस इज द फायनल एक्सप्रेशन फॉर द डी ब्रॉग्ली वेव्हलेंथ. यालाच काय म्हणायचं, डी ब्रॉग्ली वेव्हलेंथ म्हणायचं. यस, आलं लक्षामध्ये सर्वांच्या. आणि घरी गेल्यानंतर, यस घरी गेल्यानंतर हे जे डेरिव्हेशन आहे ना, आता हे डेरिव्हेशन लगेच पूर्णपणे नोट्स तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहेत, पूर्णपणे ऍज इट इज लिहून काढायचंय. जर समजा कोणता पार्ट समजला नसेल तर तुम्ही मला बिनधास्त विचारा. ओके, यस. आता याच्यानंतर पुढचं एक डेरिव्हेशन आहे ते आपल्याला बघायचं आहे. ओके, बघा पुढचा क्वेश्चन काय आहे, derive an expression for wavelength of an electron accelerated through a potential difference v. तर या ठिकाणी आपल्याला इलेक्ट्रॉनची वेव्हलेंथ फाइंड आउट करायची आहे, म्हणजे डी ब्रॉग्ली वेव्हलेंथच फाइंड आउट करायची आहे, बट इलेक्ट्रॉनची, बट कधी फाइंड आउट करायची आहे, जेव्हा त्याला आपण ऍक्सेलरेट केलं थ्रो अ पोटेन्शियल डिफरन्स व्ही. या ठिकाणी व्होल्ट व्ही असं असू शकतं, क्वेश्चन मध्ये एकच आहे व्ही व्होल्ट. ओके सर, मला सांगा या ठिकाणी कायनेटिक एनर्जी ऑफ द इलेक्ट्रॉन काय असतं रे. हा सर, आता बघा कायनेटिक एनर्जीला आपण के डॉट ई डॉट ने इंडिकेट करू शकतो, यालाच आपण ई के पण म्हणू शकतो. आपण ऑसिलेशन चॅप्टर मध्ये बघितलेलं आहे. यस, ई के न आपण कायनेटिक एनर्जी इंडिकेट केली. बस या ठिकाणी ई के म्हणजे काय असतं, कायनेटिक एनर्जी असते. मग कायनेटिक एनर्जी इक्वल्स टू जनरल फॉर्म्युला 1/2 एम व्ही स्क्वेअर. ओके, मग 2 ला इकडे शिफ्ट करा, 2 इकडे डिवायडेशन मध्ये आहे, इकडे गेल्यानंतर मल्टिप्लिकेशन. एम ला इकडे शिफ्ट करा, एम इकडे मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, इकडे गेल्यानंतर डिवायडेशन मध्ये. म्हणजे या ठिकाणी काय उरणार आहे रे, यस काय उरणार आहे, एक गोष्ट. चला ठीक आहे, आता ही जी गोष्ट आहे ना तुम्हाला इथंच लिहून देतो. बघा या ठिकाणी जनरल कायनेटिक एनर्जी ऑफ द इलेक्ट्रॉन काय असतं, ई के इक्वल्स टू काय असतं राजांनो, 1/2 एम व्ही स्क्वेअर असतं. ओके, मग 2 ला इकडे पाठवा. ओके, हा सर 2 वर गेला, 2 इंटू ई के अपॉन एम इकडे मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, इकडे गेल्यानंतर डिवायडेशन विच इज इक्वल्स टू काय झालेलं आहे, व्ही स्क्वेअर झालं सर. मग त्याच्यानंतर मी असं म्हणू शकतो का याला व्ही इक्वल्स टू, याला मी असं म्हणू शकतो व्ही इक्वल्स टू, जर समजा मी व्ही इक्वल्स टू लिहिलं, अंडर रूट ऑफ द 2 इंटू ई के अपॉन एम लिहू शकतो का. यस यस और नो मला पटकन सांगायचंय. व्ही इक्वल्स टू यस 2 इंटू ई के अपॉन एम लिहू शकतो. ओके, आता एक गोष्ट या ठिकाणी तुम्हाला हे करायचे आहे. बघा याला आता काय करा, इक्वेशन नंबर काही नाव देऊ नका. व्ही इक्वल्स टू काय असतं, वेलोसिटी ऑफ द इलेक्ट्रॉन असतं, ई के म्हणजे कायनेटिक एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन असतं, एम इज द मास ऑफ द इलेक्ट्रॉन असतं. त्याच्यानंतर मला सांगा डी ब्रॉग्ली वेव्हलेंथ ऑफ द इलेक्ट्रॉन इज गिवन बाय. आताच आपण शिकलो, हा सर डी ब्रॉग्ली वेव्हलेंथ लॅम्बडा इक्वल्स टू काय असतं, यस एच अपॉन काय असतं, मास इंटू वेलोसिटी असतं. बरोबर आहे. मग या ठिकाणी आपण वेलोसिटीचा फॉर्म्युला लिहू शकतो का रे. हा सर, वेलोसिटी इक्वल्स टू काय येणार आहे, म्हणजे या ठिकाणी वेलोसिटीचा आपला फॉर्म्युला आपण आताच फाइंड आउट केला ना. यस, तो मग याच्यामध्ये पुटअप करा, काय येणार आहे. आता या ठिकाणी बघा, अकॉर्डिंग टू द डी ब्रॉग्ली वेव्हलेंथ असं तुम्हाला लिहायचंय. मग काय येणार आहे, लॅम्बडा इक्वल्स टू काय येणार आहे, एच अपॉन मास इंटू व्ही येणार आहे. मग याला काय करा, आता इक्वेशन 1 नाव द्या. मग इक्वेशन ही 1 ची व्हॅल्यू का नाही, व्ही ची जागी पुटअप करा. मग काय येणार आहे, एच अपॉन या ठिकाणी एम इंटू अंडर रूट ऑफ काय येणार आहे या ठिकाणी 2 ई के अपॉन काय येणार आहे, एम येणार आहे. आता या ठिकाणी सिम्बॉल हा यमी पण युज केला जाऊ शकतो काही पुस्तकामध्ये, आणि बोर्डाच्या पुस्तकामध्ये काही ठिकाणी यमी घेतलेला आहे. यमी म्हणजे काय असतं, मास ऑफ द इलेक्ट्रॉन. यमी मीन्स नॉट द यमी यमी, हा यू नो यमी यमी आईस्क्रीम, हा असं काही नाहीये. यमी मीन्स द मास ऑफ द इलेक्ट्रॉन. ओके, अंडरस्टँड. तर या ठिकाणी यमी घ्या किंवा यम घ्या. तर मला सांगा राजांनो, या ठिकाणी हा जो यम आहे, कोणता यम, अरे यम आपल्याकडे दोनच आहेत या ठिकाणी, एक आहे स्क्वेअर रूट मधला यम आणि एक बाहेर मधला. मग हा यम जर समजा मी मध्ये पाठवला, मध्ये मध्ये कुठं अंडर रूट मध्ये पाठवला, तर त्याला मी स्क्वेअर लिहू शकतो का रे. मध्ये गेल्यानंतर स्क्वेअर होऊ शकतो का, बाहेर आल्यानंतर यम, मध्ये गेल्यानंतर स्क्वेअर. मॅथवाले लवकर फास्ट, येस ऑर नो. येस सर. यस, ओके, मध्ये गेल्यानंतर स्क्वेअर. अरे बघा या ठिकाणी हा यम आहे,
आणि हा √2 आहे. ओके, किंवा असं असं असू द्या, किंवा 2 इंटू √m आहे. जर मी समजा 2 ला मध्ये पाठवलं तर हे काय होतं, √4m होतं. मग √4m म्हणजे काय असतं, 2 इंटू √m असतं. सेम तसंच आपलं या ठिकाणी. ओके, आता या ठिकाणी बघा कॅन्सल काय होतं, एक m कॅन्सल झाला, एक m कॅन्सल झाला. तर या ठिकाणी लॅम्बडा इक्वल्स टू h/√2m इंटू ek ही व्हॅल्यू या ठिकाणी आलेली आहे. येस, लॅम्बडा इक्वल्स टू h/√2m इंटू ek. हा पण फॉर्म्युला महत्वाचा आहे आणि हा फॉर्म्युला आपला कुठपर्यंत आलेला आहे, या ठिकाणी बघा h/√2m ek. आणि याला तुम्ही म्हणू शकता, काय म्हणू शकता, दिस इज द फायनल एक्सप्रेशन फॉर द वेव्हलेंथ ऑफ द इलेक्ट्रॉन हॅव्हिंग द कायनेटिक एनर्जी ek. आता याच्यानंतर एक गोष्ट तुम्हाला सांगतो, कन्सिडर इलेक्ट्रॉन हॅव्हिंग द चार्ज ई. आता इलेक्ट्रॉनवर चार्ज हा ई आहे. हा सर, ऍक्सेलरेटेड थ्रू द पोटेन्शियल. जर आपण पोटेन्शियल डिफरन्स व्ही मधून जर ऍक्सेलरेट केलं तर त्या ठिकाणी वर्क डन होणार आहे. तर वर्क डन इक्वल्स टू काय असतं, ई इंटू व्ही असतं. दॅट इज द चार्ज ऑफ द इलेक्ट्रॉन इंटू द पोटेन्शियल असतं. हा फॉर्म्युला आपण इलेक्ट्रोस्टॅटिक्स नावाच्या चॅप्टर मध्ये पण स्टडी करणार आहोत. वर्क डन इक्वल्स टू काय असतं, अरे जसं आपलं मेकॅनिक्स मध्ये वर्क इक्वल्स टू काय असतं, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट असतं. बरोबर आहे. तसं या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी, मॅग्नेटिझम अँड मॉडर्न फिजिक्स मध्ये वर्क इक्वल्स टू काय असतं, या ठिकाणी काय असतं, चार्ज इंटू काय असतं, व्होल्टेज असतं. ओके, चार्ज इंटू व्होल्टेज. इलेक्ट्रॉनचा चार्ज ई, व्होल्टेज व्ही आहे, म्हणजे डब्ल्यू इक्वल्स टू काय आलं, ई इंटू व्ही आलं. मग या ठिकाणी काय होतं, दिस वर्क डन इज स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ द कायनेटिक एनर्जी. म्हणजे डब्ल्यू इक्वल्स टू काय असतं, ई के असतं. इथे लक्षामध्ये, म्हणजे आपण जो वरचा फॉर्म्युला डिराईव्ह केला या ठिकाणी ई के, डब्ल्यू इक्वल्स टू काय असतं, ई के असतं. एक गोष्ट लक्षात ठेवा, डब्ल्यू इक्वल्स टू काय असतं, ई के असतं. अँड विच इज इक्वल्स टू काय असणार आहे, यस, ई इंटू व्ही असणार आहे. म्हणजे ईकेच्या ठिकाणी ही व्हॅल्यू पुटअप करा, तर काय येणार आहे, जर पुटअप केली तर लॅम्बडा इक्वल्स टू वरच्या इक्वेशन मध्ये, ओके, ईकेच्या ठिकाणी ही व्हॅल्यू पुटअप करा, h/√, या ठिकाणी काय येणार आहे, 2 इंटू m ऍज इट इज इंटू ई इंटू काय येणार आहे, व्ही येणार आहे. आता ही व्ही म्हणजे व्हेलॉसिटी नसतं बरं, हे व्ही म्हणजे असतं पोटेन्शियल डिफरन्स असतो, पीडी असतो, व्होल्टेज असतं. मग या ठिकाणी एच ची व्हॅल्यू सर्वांना माहित आहे. हा, एच ची व्हॅल्यू किती सर, 6.63 इंटू 10⁻⁻34. हा कॉन्स्टंट आहे, प्लँक्स कॉन्स्टंट. त्याच्यानंतर 2 ची व्हॅल्यू सर्वांना माहित आहे, 2च आहे. दॅट इज द एम ची व्हॅल्यू माहित आहे. मास ऑफ इलेक्ट्रॉन किती असतं रे, 9.11 इंटू 10⁻⁻31. ओके, आता या व्हॅल्यू तुम्हाला पाठ करायची आवश्यकता लागत नाही, या व्हॅल्यू तुम्हाला दिलेल्या असतात. ओके, क्वेश्चन पेपर मध्ये दिलेल्या असतात. त्याच्यानंतर ई म्हणजे काय असतं, चार्ज ऑफ द इलेक्ट्रॉन असतं, आणि 1.6 इंटू 10⁻⁻19 कुलम असतं, आणि इंटू या ठिकाणी काय येणार आहे, कॅपिटल व्ही येणार आहे. जर समजा या सर्व व्हॅल्यू तुम्ही कॅल्क्युलेट केला आणि फायनल जर समजा उत्तर काढलं, तर याचं फायनल उत्तर किती येणार आहे राजांनो, यस, किती येणार आहे, 1.228 किंवा 1.228 अपॉन √, हे व्ही राहणार आहे, आणि इंटू 10⁻⁻ किती येणार आहे, -9 येणार आहे. दिस इज इन द मीटर. याला समजा तुम्ही जर समजा यस कशामध्ये कन्वर्ट केलं, 10⁻10 मध्ये कन्वर्ट केलं तर 12.28. ओके, बरं ठीक आहे, इथपर्यंत तुम्ही लिहू शकता. दिस इज द लॅम्बडा अँड दिस इज द डी ब्रॉग्ली वेव्हलेंथ. ओके, दिस इज लॅम्बडा अँड दिस इज द डी ब्रॉग्ली वेव्हलेंथ. यस, एव्हरीवन अंडरस्टँड? सर्वांना समजलंय ना? आता हे तुम्हाला डबल एकदा घरी जाऊन पूर्णपणे व्यवस्थित बघावं लागेल, तरच सगळ्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित अंडरस्टँड होतील. आणि समजा या गोष्टी तुम्ही आज नाही बघितल्या तर तुम्हाला उद्या काहीच कळणार नाही, काही म्हणजे काहीच कळणार नाही. तुम्ही म्हणता की सर माझा काही संबंध नाहीये, यस, म्हणजे असं तुम्हाला फील व्हायला लागेल. आणि बस तुम्ही जर आज बघितलं घरी जाऊन, तर तुम्हाला वाटेल की फिजिक्स इज द यार व्हेरी इंटरेस्टिंग, व्हेरी इझी अँड व्हेरी गुड सब्जेक्ट. यस, आउट ऑफ लक्षामध्ये लॅम्बडा इक्वल्स टू 1.228. आता हे म्हणतात सर कसं फाइंड आउट केलं, अरे कॅल्क्युलेशन केलंय, याचं कॅल्क्युलेशन डायरेक्टली केलं. ओके, आता डायरेक्टली तुम्ही हा पण फॉर्म्युला लक्षात ठेवू शकता डायरेक्टली. म्हणजे त्यांनी समजा जर व्होल्टेज दिलेलं असलं आणि डायरेक्ट म्हणलं डी ब्रॉग्ली वेव्हलेंथ फाइंड आउट करायचं, लॅम्बडा इक्वल्स टू 1.228 अपॉन √, इंटू 10⁻⁻9 मीटर. आता ही एम म्हणजे काय आहे, मास नाहीये, एम म्हणजे आहे मीटर. दिस इज द एस आय आहे. येते लक्षामध्ये? ओके, यस ऑर नो, फास्ट सांगा मला. येस सर. ओके, त्याच्यानंतर बघा, हा जर पॉइंट मी, चला ठीक आहे, मी तुम्हाला दिसाय पाहिजे तरच तुम्हाला समजेल. आणि आता तुम्ही म्हणता सहज कुठं गॅप झाली की, म्हणजे काय जादू झाली काय, आवाज कुठून आलाय, असे काही विचार करू नका. ओके, हा, तर या ठिकाणी बघा, हा जर पॉइंट मी समजा इकडे शिफ्ट केला तर काय होईल रे, 12.28 होईल. बरोबर आहे ना? यस, इसमें कोई शक वाली बात? जर समजा पॉइंट इकडे शिफ्ट केला, 12.28 अपॉन √, व्ही होईल, आणि 10चा पॉवर किती होईल राजांनो, -10 होईल.
आणि दिस इज इन द मीटर. दिस इज इन द मीटर. या ठिकाणी दिस इज इन द मीटर. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू का, ही गोष्ट कोणाला सांगायची ना बरं. मीटरची जी स्पेलिंग आहे ना, मीटरची जी स्पेलिंग आहे METER आहे का METRE आहे, सांगा बरं. मीटरची स्पेलिंग कोणती बरोबर आहे? METRE बरोबर आहे का METER बरोबर आहे? यस. व्हाट इज द करेक्ट स्पेलिंग ऑफ द मीटर? चलो फास्ट, जल्दी बताना है. अरे सांगून द्या, अंदाजे 10 वर्ष सांगा, चला चुकू द्या. जो होगा वो देखा जाएगा. सो कसं सांगू बरं, सगळेजण ऐकत आहे ना. कोणती बरोबर आहे? फर्स्ट. यस. सानिया, रचना, यस, व्हेरी गुड. यस, बरोबर आहे. पहिली स्पेलिंग बरोबर आहे. METR, मीटर इज द बरोबर. अँड फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, ही गोष्ट कुणाला सांगायची नाहीये की दुसरी पण स्पेलिंग करेक्ट आहे. ओके. आता याच्यामध्ये डिफरन्स काय बघा. आता हे कधी कधी आपल्यालाच कन्फ्युजन होतं की यार म्हणजे मीटर हे आहे का हे आहे, असं सेंटर मध्ये होतं कधी कधी बघा. सेंटर CENTER. ओके, सेंटरचं पण सेम आहे. CENTER सेंटर आणि CENTRE सेंटर. बरोबर आहे. कोणती स्पेलिंग बरोबर आहे आपल्यालाच कधी कधी कळत नाही. तर ही पण स्पेलिंग बरोबर आहे आणि ही पण स्पेलिंग बरोबर आहे. दिस इज द ब्रिटिश लँग्वेज अँड दिस इज द अमेरिकन लँग्वेज. बघा, मी तुम्हाला सांगितलं ना, इंग्लिश इज द व्हेरी बकवास लँग्वेज स्टार्टिंगला, कारण की त्यांचंच फिक्स नाहीये काय कुठं युज करायचं, आणि ते आपल्याला शिकवायला लागलेत इंडियन्सला. यस, यू आर द, वी आर द करेक्ट. चला ठीक आहे. तर या ठिकाणी लॅमडा इक्वल्स टू 12.28 अपॉन अंडर रूट ऑफ द व्ही इंटू 10⁻⁻10 मीटर आलेला आहे. आणि जर समजा 10⁻⁻10 मीटर असेल तर या ठिकाणी आपण याला कसं लिहू शकतो रे? यस, लॅमडा इक्वल्स टू 12.228, दॅट इज अ 12.28 अपॉन अंडर रूट ऑफ व्ही. आणि 10⁻⁻ जर -10 असेल तर याला तुम्ही अँगस्ट्रॉम युनिट बी लिहू शकता. ओके, दिस इज द दॅट इज द एक्झॅक्ट युनिट ऑफ द वेवलेंथ. वेवलेंथ आपण नॅनोमीटर मध्ये पण मेजर करतो आणि जनरली आपण अँगस्ट्रॉम युनिट हे यूज करत असतो, याचे युनिट. ओके, सो जस्ट बघा, 1 अँगस्ट्रॉम युनिट म्हणजे काय असतं? 10⁻⁻10 मीटर असतं. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. चला ठीक आहे. आणि खूप चांगल्या पद्धतीनं आपला हा जो चॅप्टर आहे, ड्युअल नेचर ऑफ द रेडिएशन अँड द मॅटर, जो की खूप इम्पॉर्टंट चॅप्टर होता, 5 मार्काला चॅप्टर आहे. आणि याच्या नोट्स तुम्हाला पोहोचलेल्या आहेत आणि खूप लवकरच याच्या डिजिटल फॉर्म मध्ये नोट्स, म्हणजे या अशा, ओके, या पण नोट्स तुम्हाला पोहोचतील. म्हणजे सेम असेल, फक्त लिहिलेलं असेल माझ्या हँडरायटिंग मध्ये. ती पण माझी हँडरायटिंग आहे, फक्त ही कम्प्युटर आहे, डिजिटल आहे. म्हणजे ही जरा बेस्ट वाटते आपल्याला, नाही का? यस, चला ठीक आहे. तर या ठिकाणी आपण थांबूया आणि उद्यापासून आपण कोणता चॅप्टर स्टार्ट करायचा आहे? यस, मॅग्नेटिक मटेरियल नावाचा चॅप्टर स्टार्ट करूया. मॅग्नेटिक मटेरियल नावाचा चॅप्टर फक्त 2 ते 3 दिवसामध्ये एंड होईल. त्याच्यानंतर स्ट्रक्चर ऑफ द ॲटम्स अँड द न्यूक्लियाय 3 दिवसामध्ये, हार्डली 4 दिवसामध्ये चॅप्टर आपला एंड होईल. ओके, चला ठीक आहे. बाय बाय टू ऑल ऑफ यू.